नमस्ते फ्रेंड्स. आज आपण डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मधलं डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी काय आहे याच्यावरती चर्चा करणार आहे. तर पब्लिक अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, की कोणत्याही ऑफिसला किंवा कोणत्याही डिपार्टमेंटला किंवा कोणत्याही ऑफिशियल पोझिशन्स वाल्या एखाद्या व्यक्तीला लोकांच्या प्रती अकाउंटेबल असणं म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी. त्याच्यामध्ये काय काय आहे, इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये कसं आहे आणि नॉर्मली हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये कसं अप्लाय केलं जातं हे आपण बघूया. तर याचं मीनिंग काय आहे बघा. डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी इज फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ विच मॅन्डेट्स ऑल पब्लिक ऑथॉरिटीज. पब्लिक बघा कोण कोण आहे. ऑल पब्लिक ऑथॉरिटीज, पब्लिक ऑफिशियल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज आर answerable फॉर द एक्सरसाइज ऑफ देअर पॉवर. म्हणजे हे कधी अँसरेबल असणार आहेत, ज्यावेळी ते त्यांच्या पॉवरचा एक्सरसाइज करतात, ज्यावेळी ते त्यांच्या पॉवरचा उपयोग करतात, त्यावेळी ते अकाउंटेबल असतात. इट फ्लोज फ्रॉम द आयडिया ऑफ पब्लिक पॉवर इज हेल्ड इन ट्रस्ट फॉर द पीपल. म्हणजे लोकांची पॉवर ही का, लोकांचा विश्वास आहे म्हणून तुम्ही पॉवर मध्ये असतात हे एक मानलं जातं. देअर फॉर इट मस्ट बी एक्सरसाइज्ड ट्रान्सपरंटली. ती कशी एक्सरसाइज केली पाहिजे, ट्रान्सपरंटली, फेअरली, रिझनेबली अँड फॉर द पब्लिक गुड. अशा पद्धतीचा वापर केला. म्हणजे हे इंट्रोडक्शन मध्ये आपण एखादा क्वेश्चन आला किंवा आपल्याला जर इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं तर अशा पद्धतीचं आपण लिहू शकतो की बाबा पब्लिक अकाउंटेबिलिटी काय आहे, की ज्या लोकांच्याकडे पॉवर आहे, जे पॉवर एक्सरसाइज करतात त्यांच्याकडे त्यांनी कशी पॉवर एक्सरसाइज केली पाहिजे, ट्रान्सपरंटली, फेअरली, रिजनेबली आणि फॉर पब्लिक गुड. ते पॉवर का त्यांच्याकडे असते, कारण लोकांचा त्यांच्यावरती विश्वास असतो. परत हे डेमोक्रेसीचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त डिस्कशन आणि डिटेल करण्यात काही अर्थ नाही. सो आपण पुढचा मुद्दा बोलू. इन द डेमोक्रेसी म्हणजे परत इथे बघा, इन डेमोक्रेटिक पॉलिटिक लाईक इंडिया पब्लिक ऑफिशियल आर द सर्वंट ऑफ द पीपल. म्हणजे पब्लिक ऑफिसर्स कोण आहेत, सर्वंट ऑफ द पीपल आहेत. पब्लिक ऑफिशियल्स आर द सर्वंट ऑफ द पीपल, नॉट मास्टर. म्हणजे पब्लिक ऑफिसर्स लोकांचे मास्टर्स नाहीत, ते लोकांचे सर्वंट आहेत. अकाउंटेबिलिटी इन्शुअर्स दॅट मिसयूज, अब्यूज, आर्बिट्रीनेस, करप्शन अँड मॅलिफाईड एक्सरसाइज ऑफ पॉवर आर लिगली कंट्रोल्ड. म्हणजे हे शब्द थोडेसे आपले लिहिणं अपेक्षित आहे. मिसयूज, अब्यूज, आर्बिट्रीनेस, करप्शन, मॅलिफाईड ऍक्शन्स ह्या कंट्रोल कशामुळे राहतात, जर डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी असेल तर. आपण याचे फाउंडेशन्स काय काय आहेत बघू. डॉक्ट्रिन ऑफ दिस डॉक्ट्रिन इज बेस्ड ऑन 3 कोर अझम्पन्स. तीन कुठले कुठले अझम्पशन. पॉवर इज नॉट ऍब्सोल्यूट. म्हणजे कोणतीही पॉवर ऍब्सोल्यूट आहे का. आता बघा डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये कोणतीही पॉवर ऍब्सोल्यूट असू शकते का. डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात मोठी पॉवर कोणती आहे, इलेक्टेड इलेक्टेड लेजिस्लेचर. लेजिस्लेचर्स. इलेक्टेड लेजिस्लेचर म्हणजे कोण, आपण ज्यांना निवडून देतो ते मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्याच्यानंतर ते कोण करतात, एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्हना ते अपॉइंट करतात. त्याच्यानंतर हे एक्झिक्युटिव्ह आणखी कोणाला करतात, आपण ज्याला म्हणतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. मग लेजिस्लेटिव्ह कोणाला अकाउंटेबल असतात, इलेक्टेड लेजिस्लेचर हे पीपलला अकाउंटेबल असतात. एक्झिक्युटिव्ह कोणाला अकाउंटेबल असतात, तर एक्झिक्युटिव्ह इलेक्टेड लेजिस्लेचरला अकाउंटेबल असतात. आणि हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कोणाला अकाउंटेबल असतात, हे एक्झिक्युटिव्हना अकाउंटेबल असतात. म्हणजे हे अशी चेन आहे. पीपल नंतर हे आपले आमदार खासदार, आमदार खासदारांच्या नंतर हे आपले मंत्री मिनिस्टर्स आणि मंत्रींच्या नंतर हे जे ऑफिसर्स आहेत, जे आय एस ऑफिसर, कलेक्टर्स किंवा त्यानंतरचे जे ऑफिसर्स, हे अशी अकाउंटेबिलिटीची चेन आपल्या इंडियामध्ये आहे. थोडीशी तुम्ही डायग्राम वगैरे या पद्धतीची काढू शकता. मग पॉवर यांच्याकडे ऍब्सोल्यूट दिली जाऊ शकते का, जर पॉवर ऍब्सोल्यूट असेल तर यांनी काय लक्षात दिलं की पॉवर यांच्या हातात नाही, ऍडमिनिस्ट्रेटरच्या हातात नाही, पॉवर कोणाच्या हातात आहे, एक्झिक्युटिव्हने काय म्हटलं पाहिजे, पॉवर माझ्या हातात नाही. एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाच्या, लेजिस्लेचरना पण समजलं पाहिजे पॉवर त्यांच्या हातात नाही, पॉवर कोणाच्या आहेत, लोकांच्यात. आणि लोकांना पण कळलं पाहिजे कुणाकडे पॉवर आहे, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे हे एक अशी चेन आहे जी इथे मग आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणू आपण काहीतरी. लोकांकडे कुठून पॉवर येते, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लोकांना पॉवर देतो हे सगळे. सो
हे आपल्या इंडियामध्ये इनडायरेक्ट आहे. आपण पुढच्या याच्यामध्ये आपण ते डिस्कशन करू. व्यवस्थित ते लिहिता पण येईल, की व्यवस्थित डायग्राम तुम्ही काढू शकता. इथे मी थोडीशी रफली कशी काढलेली आहे. सो तुम्ही त्या पद्धतीने नाही करू शकता. बघा, की दिस डॉक्ट्रिन इज थ्री अजम्पशन काय, की पॉवर कोणतीही ऍब्सोल्यूट नाही. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, की तुमच्याकडे एंड नाही होत, तुमच्याकडे पूर्ण. तुम्ही कोणाला तरी अकाउंटेबल आहात. कसे अकाउंटेबल आहात आपण बघू, ते डायग्राम काढू शेवटी. एव्हरी पॉवर मस्ट बी करस्पॉन्डिंग विथ रिस्पॉन्सिबिलिटी. पॉवर कोणतीही अशी येत नाही, पॉवरच्या सोबत रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा येतं. पब्लिक ऑथॉरिटी मस्ट जस्टिफाय देअर ऍक्शन. म्हणजे कुठल्याही पब्लिक ऑथॉरिटीने एखादी ऍक्शन केली तर ती ऍक्शन त्यांनी जस्टिफाय केली पाहिजे. जस्टिफाय म्हणजे काय, की प्रत्येक वेळी सांगायचं नाही. जर ती ऍक्शन बाय लॉ, अकॉर्डिंग टू देअर अकॉर्डिंग टू देअर वर्क, अकॉर्डिंग टू देअर ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर ती जस्टिफाय करण्याची गरज नाही. पण जर चुकीची एखादी वेळी वाटली तर ती जस्टिफाय करणं गरजेचं आहे. पब्लिक अकाउंटेबिलिटी क्लोजली लिंक्स विथ कुणाकुणाबरोबर रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय, कायद्याचं राज्य. कायद्याचं राज्य म्हणजे ऑलरेडी मेन्शन केलेल्या गोष्टीच कायद्याप्रमाणे तुम्ही करायच्या आहेत. गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, की गुड गव्हर्नन्ससाठी तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, की तुम्ही जे काय करताय ते व्यवस्थित ट्रान्सपरंट असलं पाहिजे, लोकांना ते माहीत असलं पाहिजे. तुम्ही डिस्प्ले करा वगैरे. परत रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची कंप्लेंट आली किंवा काय आली, एखादं काम करण्यासाठी आलं, तर त्याला रिस्पॉन्स तुम्ही पॉझिटिव्ह केला पाहिजे, अप्रोप्रिएट टाइम मध्ये त्या वेळी पाहिजे. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेअरनेस. ऍडमिनिस्ट्रेशनने कसं ट्रीट केलं पाहिजे, फेअरनेस पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. हे याच्यात आता नेचर अँड स्कोप ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी. हे थोडंसं आन्सर लिहिताना नेचर अँड स्कोप वगैरे असं लिहिल्यानंतर जरा व्यवस्थित आपण लिहू शकतो. पब्लिक अकाउंटेबिलिटी ऑपरेट्स इन ऍट मल्टिपल लेवल. मल्टिपल लेवलला पब्लिक अकाउंटेबिलिटी असते. बघा, पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी कशाचे, पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी ऑफ एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. म्हणजे परत पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी आपल्या इंडियात स्ट्रक्चर कसं आहे बघा, की आपल्या इंडियात हे सगळ्यात बॉटमला इथे आपण म्हणजे सगळ्यात बॉटमला कोण येतात, पीपल येतात. त्यांच्या पीपलच्या नंतर वरच्या छोट्याशा लेअरमध्ये कोण येतात, लेजिस्लेचर येतात. लेजिस्लेचर लेजिस्लेचर येतात. त्या लेजिस्लेचरच्या नंतर वरच्या छोट्याशा लेअरमध्ये कोण येतात, एक्झिक्युटिव्ह येतात. एक्झिक्युटिव्ह येतात बघा. तर कसं आहे अकाउंटेबिलिटी ऑफ एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. मला सांगा, लेजिस्लेचर कोणाला अकाउंटेबल असतात, तर लेजिस्लेचर लोकांना अकाउंटेबल असतात. आणि एक्झिक्युटिव्ह कोणाला अकाउंटेबल असतात, तर एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचरला अकाउंटेबल असतात. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण, मिनिस्टर्स कोणाला अकाउंटेबल असतात मला सांगा, मिनिस्टर. लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंटला अकाउंटेबल असतात. ते पार्लमेंटला उत्तर देणं त्यांना बंधनकारक असतं आणि कुठले असतात. एक्झाम्पल पार्लमेंटरी क्वेश्चन, मोशन, डिबेट. म्हणजे मिनिस्टर्सनी कोणत्याही प्रकारचं काम, हे पॉलिटिकल अकाउंटेबिलिटीच्या अंडर आपण डिस्कशन करत आहे बरं का, की एक्झिक्युटिव्ह म्हणजे मिनिस्टरनी कोणतेही काम केलं तर त्यांनी पार्लमेंटमध्ये येऊन सांगितलं. ते कसं, पार्लमेंटरी क्वेश्चन, मोशन, डिबेट, डिस्कशन्स पार्लमेंटमध्ये. हे थोडंसं तुम्ही हा पॉईंट पण एक्सपांड करू शकता. पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी मध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन. आता बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी मध्ये कसं, इंटरनल कंट्रोल, डिसिप्लिनरी प्रोसिडन्स, व्हिजिलन्स बॉडीज आणि ऑडिट. आता बघा, त्याच्यानंतर एक आपण स्ट्रक्चर बघू आपण, की ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्याच्यानंतर एक आपण थोडंसं स्ट्रक्चर बघू आपण इंडियातलं, की स्ट्रक्चर कोणतं आपण हे बघू. ऍडमिनिस्ट्रेशनच्या बद्दल डिस्कशन करू आपण. बघा, कोणतं, ऍडमिनिस्ट्रेशन. हे ऍडमिनिस्ट्रेशन आहे. आता बघा, ऍडमिनिस्ट्रेशन ज्यावेळी असतं तर ऍडमिनिस्ट्रेशनला अकाउंटेबल कोण कोण कसं कसं आहे बघू. ऍडमिनिस्ट्रेशनच्या वरती आपण कोण म्हणू, एक्झिक्युटिव्ह सुद्धा आहेत. त्याच्यानंतर ज्युडिशरी आहे का, यस, ते ज्युडिशरी सुद्धा आपण बघू. त्याच्यानंतर डिफरंट व्हिजिलन्स बॉडीज आपण ह्या चर्चा करणार आहे बरं का. त्याच्यानंतर परत आपण व्हिजिलन्स बॉडीज डिफरन्स कोणत्या कोणत्या आहेत आपण त्या बघणार आहे. त्याच्यानंतर काही ऍक्ट, आरटीआय सारखे ऍक्ट लोकांना प्रत्यक्ष इंटरव्हेन्शन करू शकतात. किंवा मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सिनियर ऑफिसर, डिपार्टमेंटल प्रोसिडर. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन आपलं कोणत्या कोणत्या गोष्टीने कंट्रोल्ड आहे बघा. एक्झिक्युटिव्ह पण कंट्रोल करतात, ज्युडिशरी पण कंट्रोल करतात, व्हिजिलन्स बॉडी पण कंट्रोल करतात. आणि हे कायदे वगैरे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन कोणतीही ऍक्शन व्यवस्थित त्यांच्या मर्जीने करू शकते का, तर करू शकते. पण कधी जर त्यांनी चुकीचं केलं की नाही, त्यांना एक्झिक्युटिव्ह प्रश्न विचारू शकतात. ज्युडिशरी क्वेश्चन, आता ज्युडिशरी स्वतःहून क्वेश्चन विचारते का, नाही. ज्युडिशरीला क्वेश्चन विचारण्यासाठी सुद्धा पब्लिकचा रोल लागतो. व्हिजिलन्स बॉडी सुद्धा असतं. म्हणजे हे कसं काम करतात हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये
बघणं बघ. पण ऍडमिनिस्ट्रेशनची अकाउंटेबिलिटी आहे का? इंटरनल कंट्रोल म्हणजे काय? हे जे डिपार्टमेंटल त्यांच्यावरचे हायरार्चिकल ऑफिसर आहेत, ते सुद्धा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारत असतात. रिपोर्ट्स असतात, इंटरनल रिपोर्ट्स किंवा इंटरनल ऑडिट रिपोर्ट्स वगैरे असतात, डिसिप्लिनरी प्रोसिजन्स वगैरे ह्या पद्धतीच्या गोष्टी असतात. सो हा पॉईंट सुद्धा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी हा पॉईंट सुद्धा तुम्ही एकदम ग्रेटर डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर बघा, लीगल आणि ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी. परत आपण कोणाची बघतोय? लीगल आणि सगळ्यांचीच. तर लीगल अकाउंटेबिलिटी कशी आहे की जर कोणतीही ऍक्शन यांनी केली तर लीगल अकाउंटेबिलिटी त्यांची, म्हणजे मे बी ह्या सगळ्यांचीच लीगल अकाउंटेबिलिटी चेक केली जाते. ओके. त्याच्यानंतर रेमेडी सच ॲज रिट्स, म्हणजे रिट्स आर्टिकल 226 आणि 32 च्या अंडर बघितलं जातं डॅमेज कंपन्सेशन. सोशल अकाउंटेबिलिटी हा एक न्यू पॉईंट आहे जो त्याला तुम्ही एक्सपांड करू शकता. आता न्यू पॉईंट मीडिया आपण बघतोय. मीडिया सिव्हिल सोसायटी नावाचा एक ग्रुप आहे बघा. म्हणजे सिव्हिल सोसायटी म्हणजे कोणत्याही याच्यातील ऍक्टिव्ह लोक, लाईक ऍडव्होकेट्स किंवा सिव्हिल सर्वंट, रिटायर्ड ऍक्टिव्ह पीपल किंवा समाजसेवक वगैरे या पद्धतीचे सरकारला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या फोरमवर विचारतात. आपण मीडियावाले वगैरे लोक म्हणून आरटी ऍक्टिव्हिस्ट यांचा पण रोल खूप महत्व आहे. पब्लिक ओपिनियन अँड सिटीजन्स पार्टिसिपेशन, म्हणजे पब्लिक अकाउंटेबिलिटी सुद्धा याच्या स्कोपमध्ये येते. म्हणजे हे तुम्ही 4 पॉईंट एक्सपांड करू शकता याच्या अंडर, की पब्लिक अकाउंटेबिलिटी कोणत्या कोणत्या लेवलला असते आणि कशी कशी असली पाहिजे. या पद्धतीने आपण डिस्कशन करू शकतो. नुसता पुढचा नंतर याच्यानंतरचा पुढचा पॉईंट बघू आपण. ऑब्जेक्टिव्ह अँड पर्पज ऑफ दिस डॉक्ट्रिन. ऑब्जेक्टिव्ह आणि पर्पज काय आहे या डॉक्ट्रिनचा? बघा, ऑब्जेक्ट काय की प्रिव्हेंट अब्यूज ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरने कोणत्याही प्रकारचा अब्यूज केला नाही पाहिजे पॉवरचा, हे बघतात. त्याच्यानंतर इन्शुअर द ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स. ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. ट्रान्सपरन्सीमुळे काय होतं? कामं फास्ट होतात. कुणाच्या बद्दल ही बायसनेस राहत नाही. ज्या पद्धतीचं काम केलंय त्याच्याबद्दल लोकांच्या मनात कोणत्या प्रकारचा संशय राहत नाही. प्रोटेक्ट फंडामेंटल अँड लीगल राईट्स, हे पण होतं. त्याच्यानंतर प्रमोट इथिकल ऍडमिनिस्ट्रेशन. इथिकल ऍडमिनिस्ट्रेशन हे पण एक्सप्लेन करण्याची गरज नाही. स्ट्रेंथन पब्लिक ट्रस्ट इन इन्स्टिट्यूशन, लोकांचा विश्वास संस्थांच्या वरती वाढतो. आणि इन्शुअर गुड गव्हर्नन्स अँड इफिशियन्सी, हा पण पॉईंट, म्हणजे हे पण पॉईंट तुम्ही थोडेसे एक्सप्लेन वन लाईन मध्ये वगैरे केले तर ते चांगलं शकतं. इन मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट वेअर डिस्क्रिशनरी पॉवर इज वास्ट, म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. दिस डॉक्ट्रिन ऍक्ट ॲज अ कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल बॅकिंग. या डॉक्ट्रिनमुळे काय होतं? कॉन्स्टिट्युशनल आणि लिगल बॅकिंग मिळतं लोकांना कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारण्यासाठी. त्याच्यानंतर इंडियामध्ये याचं बेसिस कसं आहे आणि इंडियामध्ये कोणत्या कोणत्या पॉईंटने आपण याच्यावरती हे करतो बघा. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक्झॅक्टली पब्लिक अकाउंटेबिलिटी बद्दल डायरेक्टली काहीही मेन्शन केले नाही, पण तरी सुद्धा काही सारे खूप आर्टिकल आहेत. परत सांगायची गरज नाही. आर्टिकल 14 मध्ये इक्वेलिटी बिफोर लॉ, इट प्रोहिबिट्स आर्बिट्रीनेस. आर्बिट्रीनेसच्या पद्धतीची कोणतीही गोष्ट आली तर आर्टिकल 14च्या आधार घेऊन तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये किंवा वेगवेगळ्या कोर्ट्समध्ये वेगवेगळ्या फोरमवरती तुम्ही जाऊ शकता. अकाउंटेबिलिटी अराइज वेन अनइक्वल ऑर अनरिझनेबल ऍक्शन इज चॅलेंज्ड, म्हणजे अनइक्वल ऍक्शन्स वगैरे केले तर तुम्ही आर्टिकल 14च्या अंडर पब्लिक अकाउंटेबिलिटी करू शकता. त्याच्यानंतर आर्टिकल 19 मध्ये काय? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, इन्शुअर क्रिटिसिझम टू गव्हर्नमेंट, अशी गव्हर्नमेंटला टीका करू शकता. राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा याच्या अंडर येते. मीडिया अँड सिटीजन्स ऍक्ट ॲज अ अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम, म्हणजे या पद्धतीचे मीडिया, आपण फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, ते बोलतात. त्याच्यानंतर व्यवस्थित पद्धतीची अकाउंटेबिलिटी. आर्टिकल 21 परत राईट टू इन्फॉर्मेशन याच्या अंदर, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी याच्या अंदर, एक्सपांड अकाउंटेबिलिटी थ्रू द ड्यू प्रोसेसच्या अंडर अकाउंटेबिलिटी सुद्धा वाढली जाते. फेअर प्रोसिजर आणि रिझनेबलनेस. परत आर्टिकल 32 आणि 226 हे पण काय सांगायची गरज नाही. ह्या रिट्स आहेत, त्याच्या अंडर तुम्ही कोणतीही ऍक्शन जर चुकीची असेल, कोणत्याही ऑफिसची, कोणत्याही डिपार्टमेंटची, कोणत्याही मिनिस्टरची, इव्हन दो पार्लमेंटची ऍक्शन सुद्धा तुम्ही चॅलेंज करू शकता. जे आर्टिकल 32 हे त्याच्या अंडर जातं. परत आर्टिकल 75 आणि 164, परत 164 हे स्टेटच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, 74 हे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये. त्याच्यामध्ये काय आहे? कलेक्टिव्ह रिस्पॉन्स. याच्यामधला जो पॉईंट आहे तो 75.3 पॉईंट आहे. 75.3 कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅबिनेट, नॉट कॅबिनेट, मिनिस्टर्स. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मिनिस्टर. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मिनिस्टर्स टुवर्ड्स, कोणाला असणार कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी? पार्लिमेंट. म्हणजे मिनिस्टरनी, आपले जे सगळे मिनिस्टर आहेत ज्यांना आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो, एक्झिक्युटिव्ह आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट इथे किंवा विधानसभा
लेजिस्लेचर अशा पद्धतीने आहे. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल आहे. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल आहे. त्यांनी कोणतंही काम केलं तर त्यांना पार्लमेंटला उत्तर द्यावं लागतं. या पद्धतीची अकाउंटेबिलिटी आहे. परत आर्टिकल 38, 39 आणि 40 पण हे सोशलिस्टिक प्रिन्सिपल आहेत, ज्याच्या अंडर काय आहे की वेलफेअर स्टेटचे ऑब्जेक्टिव्ह. वेलफेअर स्टेट म्हणजे काय, कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत जे काही काम येतात तर ते कामं करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन मस्ट बी अकाउंटेबल टू द सोशल जस्टिस गोल. सोशल जस्टिस हा गोल आहे, त्याच्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन अकाउंटेबल असलंच पाहिजे, असे कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स आहेत. आता त्याच्यानंतर आपण हे डिस्कस केलं, त्याच्यानंतर कुठल्याही क्वेश्चन मध्ये आपण लिहिताना थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने कम्पेरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली आन्सर मध्ये आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युनायटेड किंगडम असे दोन गोष्टींच्या वरती चर्चा करणं. एकदम डिटेलमध्ये नाही तर बेसिक एक सांगायला पाहिजे की अमेरिकेमध्ये हे डॉक्ट्रिन कशा पद्धतीचं ऑपरेट केलं जातं. डॉक्ट्रिन म्हणजे ह्या पद्धतीने हे जे डॉक्ट्रिन आहे द डॉक्ट्रिन ऑफ चेक्स अँड बॅलन्स चा उपयोग केला जातो. पब्लिक अकाउंटेबिलिटी ठेवून चेक्स अँड बॅलन्स कसं आहे अमेरिकेमध्ये, तीन वेगवेगळे स्ट्रक्चर, म्हणजे इव्हन दो सेम डॉक्ट्रिन हॅज बीन फॉलोड इन इंडिया, बट स्टील the doctrine which is prevalent in United States of America is considered as the basic and also provides a guideline to our Indian principles also. So अमेरिकेमध्ये कसं आहे, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर असे तीन सेपरेट वेगवेगळे वेगवेगळे ऑर्गन आहेत. त्यांचं एकमेकांच्या बरोबर कोणत्याही प्रकारचं स्पेसिफिकली कम्युनिकेशन होत नाही लाईक इंडिया. आणि ते एकमेकांच्या वरती प्रिन्सिपल ऑफ चेक्स म्हणजे एकमेकांचे ऍक्शन चेक करतात. बरोबर आहे की, म्हणजे बघा आत्ताच्या याच्यामध्ये एक उदाहरण आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप ट्रेड वॉर्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं एक्झाम्पल आहे बघा. आता डोनाल्ड ट्रम्प कोण येतात अमेरिकेमध्ये, एक्झिक्युटिव्ह येतात. त्यांनी काय केलं, ट्रेड वॉरच्या पद्धत म्हणजे ट्रेड वॉर चालू केलं. ट्रेड वॉरच्या याच्यामुळे काय केलं त्यांनी, टॅरिफ टॅरिफ लावली वेगवेगळ्या देशांच्या वरती. ती ऍक्शन कोणती होती, डोनाल्ड ट्रम्पने जी ऍक्शन केली ना तर ती एक्झिक्युटिव्ह ऍक्शन होती. तर त्या एक्झिक्युटिव्ह ऍक्शन, आता बघा अकाउंटेबिलिटी किती मोठी आणि किती मोठ्या प्रमाणात असू शकते बघा. तर अमेरिकन ज्युडिशरीने ते टॅरिफ कॅन्सल केले, चुकीचे आहेत म्हटले, म्हणजे एक्झिक्युटिव्हने घेतलेली ऍक्शन ही अमेरिकेने चुकीची ऍक्शन ठरवली. कारण का, तर तसं करण्यासाठी म्हणजे टॅरिफ किती घ्यायची काय घ्यायचं हा अधिकार कोणाचा आहे, लेजिस्लेचरचा आहे. लेजिस्लेचरने ठरवलं म्हणजे अमेरिकेच्या काँग्रेस आणि सिनेटने ठरवलं पाहिजे, तो कायदा त्यांनी पास केला पाहिजे वगैरे. त्याच्यामुळे हे ऍक्शन म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी आपण आहे. प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सचं एक छोटंसं उदाहरण आहे. आणखी खूप सारे उदाहरण सांगू शकतो, पण आपण अमेरिकेच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बद्दल डिस्कशन करायचं नाही. बघा, स्ट्रॉंग सिस्टीम ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे हे परत एक्झाम्पल, ज्युडिशियल रिव्ह्यू अमेरिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रेसिडेंटने आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेला निर्णय ज्युडिशरी कॅन्सल करू शकते, लेजिस्लेचरचा तर कधीही कॅन्सल करू शकते. काँग्रेशनल ओव्हरसाईट कमिटीज, आता बघा हा मुद्दा एक अमेरिकन पॉलिटिक्स मधला खूप महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आपण जे बघतो तर त्याच्यात एक आहे की अमेरिकन काँग्रेशनल कमिटीज ज्या आहेत ना, तर त्या कोणत्याही पब्लिक ऑफिशियलला समन करू शकतात आणि त्याला बोलवू शकतात. त्याने ऍक्शन केली ती बरोबर, आपल्या इंडियात नाही बरं काही, की पब्लिक ऑफिशियलला कोणत्याही बोलू शकतात. पहिला नंबर ऑदर पर्सन, म्हणजे तुम्ही युट्यूब वरती वगैरे वेगवेगळ्या याच्यावरती बघत असताल, मार्क झुकरबर्ग किंवा आपले जे गुगलचे सुंदर पिचाई वगैरे जे फाउंडर आहेत, किंवा इलॉन मस्क वगैरे, यांना सुद्धा काँग्रेशनल कमिटीजनी क्वेश्चन विचारले जाते, म्हणजे प्रायव्हेट पर्सनला सुद्धा विचारलं की तुम्ही आमच्या लोकांना अकाउंटेबल कसे आहात वगैरे वगैरे. परत आपल्या भारतातल्या काही उद्योगपतींना सुद्धा कधीतरी बोलवलं जाऊ शकतं, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही वाचत आहात. सो हे या पद्धतीने ते पब्लिक ऑफिशियल्सना आणि बाकीच्या लोकांना कंट्रोल करतात. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजे परत हे पण खूप एक वेगळ्या पद्धतीचं आहे. आता बघा याच्यामध्ये काय, इफ एन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सी एक्ससीड स्टॅच्युटरी पॉवर, कोर्ट आपला द प्रिन्सिपल ऑफ रिझनेबल टेस्ट ड्यू प्रोसेस स्टँडर्ड. परत ड्यू प्रोसेस आपण म्हणे का गांधीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं, त्याच्यामुळे परत याच्यामध्ये जास्त डिस्कशन करण्यात मी वेळ नाही घालणार. पब्लिक ऑफिशियल कॅन बी सूड फॉर, पब्लिशन ऑफिसर कॅन सूड फॉर अब्युज ऑफ पॉवर, जर त्यांनी केला तर पब्लिक ऑफिसरला कोर्टच्या द्वारे केलं जातं. व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल राईट असेल तर ते केलं जातं. म्हणजे अमेरिकेमध्ये आपण पब्लिक ऑफिशियल्सला ऍज वेल ऍज प्रायव्हेट पर्सन्सना सुद्धा आपण त्या पद्धतीने क्वेश्चन विचारू शकतो. म्हणजे त्यांचं एक थोडंसं डेमोक्रेसी वेगळ्याच पद्धतीची आहे. सो
आपण त्यांच्यावरती परत युकेचं बघू. आता युके काय ते रूल ऑफ लॉ फॉलो करतात. त्यांच्यामध्ये मिनिस्ट्रल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्यांच्यामध्ये मिनिस्टर कोणत्या ऍक्शनला रिस्पॉन्सिबल आहे. आपण क्लासमध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे की युकेमध्ये मिनिस्टर कशा पद्धतीने रिस्पॉन्सिबल असतो. मिनिस्टर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स या दोघांच्या मध्ये काय फरक आहे. अम्ब्युजमेंट सिस्टीम. आपण अम्ब्युजमेंट म्हणजे काय, जसं आपण आरटीआय वगैरेचे ऑफिसर्स आहेत ना, तसेच युके मध्ये अम्ब्युजमेंट सिस्टम म्हणजे ज्या पद्धतीने आपण आरटीआयची वगैरे राईट टू इन्फॉर्मेशनचे ऑफिसर्स आहेत, तर त्यांच्या तिकडे त्याचं नाव अम्ब्युजमेंट सिस्टीम वगैरे आहे. सो ते ऑफिसर्स असल्यामुळे ते एक नवीन डिपार्टमेंट किंवा नवीन त्याच्या पद्धतीने अकाउंटेबल. ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन, जे आपण ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन जे इंडियामध्ये बघतो तशाच पद्धतीने तिकडे आहे. अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम कसा आहे तिथे, पार्लमेंटरी क्वेश्चन म्हणजे पार्लमेंटमध्ये क्वेश्चन विचारायचे. जर कुणी चुकलं म्हणजे यांच्या पार्लमेंटमध्ये, आपल्या पार्लमेंटमध्ये सुद्धा ते अलाव आहे, पण युकेच्या पार्लमेंटमध्ये ते क्वेश्चन्स नॉट ओनली टू मिनिस्टर्स बट ऑल्सो टू अदर पब्लिक ऑफिशियल्स ऑफिसरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये क्वेश्चन विचारू शकता. आपल्या इंडियन पार्लमेंटमध्ये सुद्धा या पद्धतीचे काही लिमिटेड स्कोप्स आहेत. बट परत डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रावायलेस असेल तर ते, आणि इंडिपेंडंट ट्रिब्युनल यांच्यामध्ये ट्रिब्युनल्स इंडिपेंडंट आहेत. म्हणजे से फॉर एक्झाम्पल जसे आपल्यात फक्त एक कॅट मॅट अशा पद्धतीचे ट्रिब्युनल सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन, तर त्यांच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटने चुकीचे ऍक्शन्स घेतल्या तर त्यांना प्रत्येक डिपार्टमेंटल इन्क्वायरीज किंवा डिपार्टमेंट म्हणजे से फॉर एक्झाम्पल एखाद्या फायनान्स डिपार्टमेंट मधल्या एखाद्या ऑफिसरने काय केलं, तर त्या डिपार्टमेंटमध्येच वेगवेगळे ट्रिब्युनल आहेत किंवा त्याच्या रिलेटेड ट्रिब्युनल आहेत. त्यांचं स्ट्रक्चर त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. पब्लिक ऑथॉरिटीज ऍक्ट, पब्लिक ऑथॉरिटी मस्ट ऍक्ट विथ इन द स्टॅच्युटरी लिमिट, म्हणजे त्यांनी जे कायद्यात लिहिले त्याच्या पद्धतीनेच वापरायचं आहे, त्याच्या पद्धतीनेच काम करायचं आहे. रिझनेबली आणि गुड फेथ मध्ये काम करायचं. तर इंडियन एक्झाम्पल आपण वरचं बोललेलं आहे ना, तर त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण कम्पेअर करू. इंडियामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमसी. त्याच्यामुळे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स वगैरे आपल्यात सगळ्यात जास्त कुठे चॅलेंज केल्या जातात, तर सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट्स मध्ये केल्या जातात. आपल्याला व्हायोलेशन्स वगैरे. एक्सपान्सिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ फंडामेंटल, म्हणजे फंडामेंटल राईटच्या कॉन्टेक्स्टमध्ये जास्त हे इंटरप्रिटेशन झालेलं आहे. इंडियन कोर्ट्स हॅव डेव्हलप्ड पब्लिक अकाउंटेबिलिटी ऍज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स. इंडियन कोर्टने सुद्धा पब्लिक अकाउंटेबिलिटी, हे वाक्य जरा थोडंसं आपण लिहू शकता किंवा एक्झाम मध्ये ते मेन्शन करू शकता. इंडियन कोर्ट्स हॅव डेव्हलप्ड पब्लिक अकाउंटेबिलिटी ऍज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स. आपण हे बघितलेलं आहे. आता हे रिलेशनशिप बाकीच्या डॉक्ट्रिन बरोबर याचं कसं आहे हे आपण जरा बघूया, की कुणाबरोबर रूल ऑफ लॉ बरोबर कसं कनेक्ट आहे. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्यामध्ये दिले त्या पद्धतीने जर राज्य केलं तर अकाउंटेबिलिटी राहणारच आहे. दुसरं नॅचरल जस्टिस अगेन हा एक बेसिक राईट्स आहे, त्या पद्धतीने नॅचरल जस्टिसच प्रिन्सिपल येतं. लेजिटिमेट एक्सपेक्टेशन आपण डिस्कशन केलेलं आहे. लेजिटिमेट एक्सपेक्टेशन म्हणजे लेजिटिमेट एक्सपेक्टेशन ऑफ पीपल, legitimate expectation of people that administration will work in favor of government, will never interfere in their personal matters, किंवा या पद्धतीच्या गोष्टी येतात. नेव्हर चेंज ड्रास्टिकली रूल, नेव्हर ऍक्ट आर्बिट्रीनेस, नेव्हर ऍक्ट आर्बिट्री वगैरे या पद्धतीच्या. प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय, की बाबा ज्या पद्धतीचं व्हायलेशन झालेलं आहे त्या पद्धतीचं कम्पन्सेशन सुद्धा मिळू शकेल वगैरे वगैरे. आणि प्रिन्सिपल ऑफ रिझनेबलनेस परत आपण हे सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. या सगळ्या डॉक्ट्रिन्सच्यामुळे काय, दिस डॉक्ट्रिन फॉर्म्स कंट्रोल मेकॅनिझम ओव्हर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन. आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन बद्दल सुद्धा चर्चा केली. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये येतं. आपण केस लॉज बघूया या कॉन्टेक्स्ट मधल्या. बघा कुठली केस आहे, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1999 ची केस आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, परत आपण जास्त डिस्कशन न करता व्यवस्थित पॉईंट जे एक्झाम मध्ये लिहू शकतो त्याच्याबद्दलच डिस्कशन. केस लक्षात घ्या, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1999 ची केस आहे. मिसयूज ऑफ डिस्क्रिशनरी पॉवर बाय पब्लिक ऑफिशियल्स अँड करप्शन या कॉन्टेक्स्ट मध्ये ही केस होती, की डिस्क्रिशनरी पॉवरमुळे काय होतं, की पब्लिक ऑफिशियल करप्शन वगैरे करत होते, त्यांचा मिसयूज डिस्क्रिशनरी पॉवरचा करत होते. सुप्रीम कोर्टने काय सांगितलं या केसमध्ये, परत आपण सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, की बघा पब्लिक ऑथॉरिटीज आर द ट्रस्टीज ऑफ पब्लिक रिसोर्सेस. पब्लिक ऑथॉरिटीज आर द ट्रस्टीज ऑफ पब्लिक रिसोर्सेस, म्हणजे पब्लिक ऑथॉरिटीज हे ट्रस्टीज आहेत कशाचे, पब्लिक रिसोर्सेस, अँड मस्ट ऍक्ट विथ कंप्लीट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे हे पब्लिक ट्रस्ट आहे तर त्यांनी कसं ऍक्ट केलं पाहिजे, ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे आणि अकाउंटेबिलिटी सुद्धा ठेवली पाहिजे. याच्यातून कोणतं प्रिन्सिपल आलं, पॉवर इज हेल्ड इन ट्रस्ट. पॉवर तुम्ही कशी हेल्ड केली, ट्रस्टमध्ये. अब्युज ऑफ पॉवर इन्व्हाइट्स ज्युडिशियल. ज्यावेळी तुम्ही अब्युज ऑफ पॉवर केला असं कोणी जर कोणाला वाटलं तर त्यावेळी ज्युडिशरी स्क्रुटिनी करणार, ज्युडिशरी इंटरफेअर करणार. म्हणजे जे परत तुम्हाला एक विंग बघितली की ऍडमिनिस्ट्रेशनने जर कोणत्याही प्रकारची चुकीची ऍक्शन केली
तर इकडच्या बाजूला कोण आहे, आपण आपण ज्याला म्हणू ज्युडिशरी. ज्युडिशरी येणार, इंटरफेअर करणार. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये कोणतं डॉक्ट्रिन केलं, कोर्ट एम्फसाइज द अँसरेबिलिटी ऑफ पब्लिक सर्वंट फॉर मिसयूज ऑफ ऑथॉरिटी. म्हणजे अँसरेबिलिटी असलंच पाहिजे त्याच्यामध्ये. परत एक दुसरी क्लासिकल केस स्टँडर्ड याच्यामध्ये आपण वाटतो विनीत नारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1998. विनीत नारायणची केस खूप फेमस आहे. याच्यामध्ये बघा, पॉलिटिकल इंटरफेरन्स इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफ करप्शन केसेस. म्हणजे करप्शनच्या केस, आता हे उदाहरण 1998च आहे, मी आत्ताचं सांगत नाही. सो त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं ते बघा, पॉलिटिकल इंटरफेरन्स इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफ करप्शन केसेस. करप्शन केसेसमध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स झाला तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट लेट डाऊन द इन्स्टिट्यूशनल गाईडलाईन टू इन्शुर इंडिपेंडन्स ऑफ अकाउंटेबिलिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. म्हणजे सुप्रीम कोर्टने काय सांगितलं की इन्स्टिट्यूशनल गाईडलाईन मला पाहिजे. तो इन्स्टिट्यूशनल गाईडलाईन दिला की इंडिपेंडंट अकाउंटेबिलिटी ठेवण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन एजन्सींनी काय केलं पाहिजे, कसं कसं राहिलं पाहिजे वगैरे. पिंजऱ्यातली पोपट एका संस्थेला वगैरे म्हटलं जातं, ते तुम्हाला माहितच आहे. ते सुद्धा एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. कुठलं प्रिन्सिपल एस्टॅब्लिश केलं, अकाउंटेबिलिटी इज पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स. जे वरती आपण डिस्कशन केलं ना, अकाउंटेबिलिटी इज पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट, हे विनीत नारायणच्या केसमध्ये आलेलं 1998 ला आलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह कंट्रोल एस्केप्स रिस्पॉन्सिबिलिटी. एक्झिक्युटिव्ह कॅनॉट एस्केप रिस्पॉन्सिबिलिटी. एक्झिक्युटिव्ह कोणत्याही रिस्पॉन्सिबिलिटीला घेऊन पळून जाऊ शकत, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी पासून लांब पळून जाऊ शकत नाहीत, असं काहीतरी याच्यामध्ये सांगितलं. ऍप्लिकेशन, ज्युडिशरी स्टेप्ड इन टू एन्फोर्स सिस्टमॅटिक अकाउंटेबिलिटी. जर सिस्टमॅटिक अकाउंटेबिलिटी करायची असेल तर एकच संस्था, कोणती, द ज्युडिशरी ऑफ इंडिया. हो, तो आम्ही येणार, त्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट सांगितलं. परत दुसरे, स्टेट ऑफ बिहार वर्सेस सुभाष सिंग 1997 ची केस आहे. याच्यामध्ये बघा, फेल्युअर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू ऍक्ट अगेन्स्ट करेल. ऍडमिनिस्ट्रेशन जर करप्शनच्या अगेन्स्ट कृती करायला जर फेल झालं तर काय सांगितलं, पब्लिक ऑफिशियल कॅनॉट क्लेम इम्युनिटी फॉर द ऍक्ट डन इन बॅड फेथ मलाफाईड एक्सरसाइज ऑफ पॉवर. म्हणजे बॅड फेथ आणि मलाफाईड एक्सरसाइज मध्ये जर केलं असेल तर ते इम्युनिटी कोणत्याही प्रकारची घेऊ शकत नाही. आपण ते डॉक्ट्रिन ऑफ सॉव्हरेन इम्युनिटी बघितलं होतं ना, तर त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आहे थोडंसं. बघा, पब्लिक याच्यानंतर प्रिन्सिपल कुठलं, अकाउंटेबिलिटी एक्सटेंड टू इंडिव्हिज्युअल ऑफिसर. पब्लिक ड्युटी ओव्हरराईड पर्सनल डिस्क्रिप्शन. पब्लिक ड्युटी ही पर्सनल डिस्क्रिप्शनला ओव्हरराईडच करते, त्यामुळे काम करताना त्या प्रकारचंच झालं पाहिजे. आणि जी लास्ट केस आज आपण बघणार आहे आत्ताच्या याच्यामध्ये, सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही केस खूप स्टँडर्ड केस आहे, फक्त आपण जास्त डिटेलमध्ये न जाता आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला पाहिजे. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2012 2G स्पेक्ट्रम केस असं म्हटलं जातं. म्हणजे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण हे नाव लिहिलं तर जरा चांगलं होईल. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2G स्पेक्ट्रमची केस आहे. ह्याच्यामध्ये काय, आर्बिट्री अलोकेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस कसे अलोकेट केले होते, आर्बिट्री केले होतं असं त्याचं म्हणणं होतं. नॅचरल रिसोर्सेस बिलॉंगिंग टू पीपल अँड द स्टेट इज मेअरली ट्रस्टी. म्हणजे बघा, नॅचरल रिसोर्सेस कोणाचे आहेत, लोकांचे आहेत. स्टेट फक्त ट्रस्टी आहे, तर स्टेटने अलोकेट करताना कसं केलं पाहिजे, व्यवस्थित केलं पाहिजे. इथे डॉक्ट्रिन कुठलं, डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक ट्रस्ट अकाउंटेबिलिटी इन अलोकेशन ऑफ पब्लिक. ज्यावेळी पब्लिक रिसोर्सेस आपण अकाउंटेबल केलं जातं. हे 2G स्पेक्ट्रमची केस आहे. कोल स्कॅम, कोल अलोकेशन, माइन्स अलोकेशन, ह्या पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा टेंडर्स अलोकेशन खूप साऱ्या तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता याच्यामध्ये. तर सुप्रीम कोर्टने काय केलं या केसमध्ये, आपण काय म्हणतो, सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये कॅन्सलेशन ऑफ लायसन्स ड्यू टू लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. जे 2G चे लायसन दिले होते ना, ते सगळे कॅन्सल केले. आणि कारण सांगितलं का, कारण हे पब्लिक अकाउंटेबिलिटीच्या पॉईंटवरती आम्हाला बरोबर वाटत नाही. हे अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टने त्याचं सांगितलं होतं. केसेस लक्षात ठेवा, त्या लिहिता आल्या पाहिजेत व्यवस्थित. हाऊ सुप्रीम कोर्ट अप्लायज डॉक्ट्रिन इन प्रॅक्टिस, हे महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्ट अप्लायज द डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी थ्रू ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू हे परत सांगायची गरज नाही. स्ट्रायकिंग डाऊन आर्बिट्री ऍक्शन स्ट्राईक डाऊन करतात. अवॉर्डिंग कंपन्सेशन फॉर द स्टेट रॉंग. जर कोणी चुकीचं गोष्ट केली असेल तर त्यांना कंपन्सेशन देतात. इश्यूइंग गाईडलाईन वेअर लॉ इज सायलेंट. गाईडलाईन इश्यू करतात. एक्झाम्पल, म्हणजे प्रत्येकाचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. जिथे गाईडलाईन नाही तर तिथे गाईडलाईन दिल्या जाऊ शकतात. ते आपण विशाखाचं वगैरे एक्झाम्पल देतोय. एक्सपांडिंग आर्टिकल 21. परत मनिका गांधी वगैरे केस तुम्ही मनिका गांधी वगैरे याच्या इथे सांगण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या आणखी केसेस सांगू शकतो. होल्डिंग ऑफिशियल्स पर्सनली लायबल इन ग्रेव्ह केसेस. पर्सनली ऑफिसरला लायबल धरायचं हे 2G स्पेक्ट्रम मध्ये सुद्धा झालं होतं. त्याचा वाईट परिणाम झाला, आपण क्लासमध्ये डिस्कशन केलं होतं. सो कोर्ट काय एक्झामाइन करतं बघा, पर्पज ऑफ पॉवर. पॉवरचा पर्पज काय आहे,
म्हणजे जी पॉवर दिली त्याचा पर्पज काय आहे. मॅनर इन एक्सरसाइज, ती पॉवर जी आम्ही दिलेली आहे ती तुम्ही कोणत्या पद्धतीने एक्सरसाइज केली. इम्पॅक्ट ऑन पब्लिक इंटरेस्ट, तुम्ही ज्या पद्धतीने पॉवर एक्सरसाइज केली ना त्याच्यामुळे पब्लिक इंटरेस्ट वरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालाय की निगेटिव्ह इम्पॅक्ट झालाय. निगेटिव्ह इम्पॅक्ट झालाय हे बघणं सुद्धा, हे सुद्धा गव्हर्नमेंटचं. आणि प्रेझेन्स ऑफ मालाफाईड आणि आर्बिट्रीनेस, ह्या 4 गोष्टी बघितल्यानंतर कोर्ट व्यवस्थित त्या पद्धतीचं, या 4 मध्ये काय रॉंग सापडलं तर त्या रॉंगला व्यवस्थित राईट करण्यासाठी काय ऍक्शन घेतली पाहिजे त्या पद्धतीने कोर्ट ऍक्शन घेत असतं. परत आता बघा याच्यामध्ये एक परत महत्वाची गोष्ट आहे, इम्पॉर्टन्स काय आहे याचा मॉडर्न स्टेट वेलफेअर स्टेटमध्ये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल वॉस्ट रिसोर्स, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनकडे खूप मोठे रिसोर्सेस आहेत. त्याच्यामुळे डिस्क्रिशन हे इनवेटेबल आहे. डिस्क्रिशन हे दिलंच पाहिजे, असं नाही की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरना डिस्क्रिशन दिलं पाहिजे, पण त्यांना ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. कसं कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे तर ते अकाउंटेबिलिटी इन्शुअर्स बॅलन्स बिटवीन इफिशियन्सी अँड लिगलिटी. म्हणजे अकाउंटेबिलिटी दिल्यामुळे काय होतं की इफिशियन्सी पण राहते आणि लिगलिटी पण राहते. विदाउट पब्लिक अकाउंटेबिलिटी डेमोक्रेसी बिकम्स हॅलो, डेमोक्रेसी ही पोकळ होऊन जाऊ शकते. रूल ऑफ लॉ कोलॅप्स, कायद्याचं राज्य ढासळू शकतं. आणि सिटीजन्स लूज फेथ इन गुड गव्हर्नन्स, म्हणजे लोक हे गुड गव्हर्नन्स वरती विश्वास ठेवू शकतील. अविश्वास म्हणजे विश्वास राहणार नाही लोकांचा. आणि मग कन्क्लुजन मध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक अकाउंटेबिलिटी इज कॉर्नरस्टोन ऑफ इंडियन लॉ. इट इन्शुअर्स दॅट गव्हर्नमेंट रिमेन्स गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय बाय द पीपल अँड द फॉर द पीपल. म्हणजे परत ते अब्राहम लिंकनने दिलेले डेफिनेशन्स इथे लिहिलेले आहे. इन इंडिया थ्रू कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी, म्हणजे परत कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन अँड ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी, दिस डॉक्ट्रिन हॅज इव्हॉल्व्ड इन टू पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ द कंट्रोल ओव्हर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन, एन्फोर्सिंग ट्रान्सपरन्सी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि गुड गव्हर्नन्स. म्हणजे या पद्धतीचं आपण लिहू शकतो. आता परत याच्यामध्ये सुद्धा आणखी फ्युचर पर्स्पेक्टिव्हली सुद्धा खूप साऱ्या गोष्टी लिहू शकतो. अकाउंटेबिलिटीज म्हणजे कुणाची अकाउंटेबिलिटी आहे, गव्हर्नमेंटची प्लस ऍडमिनिस्ट्रेशनची अकाउंटेबिलिटी आपण ठेवली तरच आपल्या देशामध्ये व्यवस्थित कॉन्स्टिट्युशनल गोल अचीव केले. कॉन्स्टिट्युशनल गोल, स्पेलिंग चुकलं इथे, GOAL, कॉन्स्टिट्युशनल गोल हे अचीव केले जातील. म्हणजे या पद्धतीचं आपण असं याच्यामध्ये लिहू शकतो.